नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहा। तर मैत्रिणींनो, आता लवकरच संक्रांती हा सण येत आहे। हा आपल्या सौभाग्यवती स्त्रियांसाठी सगळ्यांसाठीच हा खूप शुभ मानला जातो। या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो। त्याच्यामुळे आपण या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यदेवांना जल देणं खूप गरजेचं आहे। खूप मोठा सूर्यदेवांचा दिवस असतो हा। एक लाल फूल घालायचं, हळदी कुंकू साखर काळे तीळ घालून आपण त्यांना जल द्यायचं। त्याच्यानंतर आपण गाईला काय करायचं, एका चपातीला तूप लावायचं, थोडासा गूळ ठेवून त्याच्यावर थोडे तीळ ठेवायचे आणि तो घास आपण गाईला चारायचा। देशी गाई मिळाली तर खूपच चांगलं, नाही मिळाली तर कोणत्याही गाईला चारला तरी चालेल। त्याच्यानंतर तुम्ही दिवसभरात एखाद्या जरूरत म्हणजे ज्याला गरज आहे, खरंच ते परिस्थितीने खूप गरीब आहेत, त्यांना गरम कपडे, गूळ किंवा तीळ किंवा तांदूळ अशा गोष्टींचं दान करा। आजच्या दिवशी दानाला अत्यंत महत्त्व आहे। जमलंच तर 5 किंवा 7 सवाष्णींना बोलावून हळदी कुंकू करून त्यांना एक वाण द्या, जे सौभाग्यकारक असतं। त्याच्यानंतर संध्याकाळी आपण श्री सूक्त वाचू शकतो। त्या दिवशी एकादश आहे, आपण विष्णू सहस्त्रनाम नक्कीच त्या दिवशी पठण करा। आणि हा उपवास जर ठेवला तर 1000 एकादशी करण्याचं फळ आपल्याला त्या दिवशी मिळतं, म्हणून उपवास नक्की करा। आणि तुळशी मातेला संध्याकाळी तुपाचा दिवा लावा आणि तांदूळ आणि हळद अर्पण करा। आणि तुळशी मातेसमोर दिवा लावून, तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 11 वेळा नक्की म्हणा। एवढं जरी केलं, आपल्या आईवडिलांच्या पाया पडा, सासू सासऱ्यांच्या पाया पडा, त्यांना इज्जत द्या। हे कामं जरी एवढी केली ना, तुमची मकर संक्रांती आणि ह्याच्या पुढचं पूर्ण वर्ष अत्यंत आनंदी आणि शुभदायी जाईल। नमस्कार।